आजच्या व्हिडिओचं नाव आहे दाम्पत्य जीवन सुखी करण्यासाठी काही मुद्द्यांचा विचार करावा. आता काय ते बघूया. संबंध प्रस्थापित करणे सोपे आहे, परंतु ते आजीवन टिकवून ठेवणे हे म्हणावे तेवढे सोपे नाही. दाम्पत्य जीवन सुखी करण्यासाठी पती पत्नीने काही मुद्द्यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. काय ते बघूया. त्यागामध्ये प्रेम समाविष्ट. पतीला आपले सर्वश्रेष्ठ अर्पण करावे. एक गोष्ट लक्षात ठेवावी की जी आकर्षक आणि सुंदर असते ते नेहमी श्रेष्ठ असत नाही, परंतु जे श्रेष्ठ असते तेच सुंदर असते. व्हेरी गुड. नेहमी माझेच म्हणणे खरे करणे ही भावना असू नये. लहान सहान गोष्टींमध्ये धरसोड करण्याची तयारी दोन्ही पक्षाकडून असली पाहिजे. प्रेमाची अनुभूती जागृत ठेवणे कशी ते बघूया. वय वाढल्याबरोबर प्रेमाचा पूर ओसरू लागतो. असे म्हटले जाते की या म्हणींना खोटे ठरविताना पती पत्नीचे प्रेम आजीवन राहील असे प्रयत्न उभय पक्षांनी करायला हवे. एक कटू सत्य हे आहे की कलानुरूप जातीय प्रवृत्तीकडे थोडे दुर्लक्ष किंवा नावड निर्माण होत जाते. दोन्ही पक्षाकडून एकसारखा रस राहत नाही. सेक्स मधला रस कमी होतो, स्वाभाविक आहे, आणि त्यामध्ये काही गमावण्यासारखे असत नाही. व्हेरी गुड. परंतु एकमेकांमधला रस कमी होऊ देऊ नये. लहान सहान गोष्टींना महत्त्व देणे, एकमेकांच्या लहान सहान गोष्टीबाबत काळजी घेणे याचा अर्थ म्हणजे प्रेम आहे. एकमेकांच्या इच्छा आणि भावनांना समजून लहान मोठ्या गरजा पूर्ण करण्याचे मानसिक बळ मिळते. प्रेम या लहान सहान गोष्टींमध्ये सामावलेले असते. व्हेरी गुड. एकमेकांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण नको. आबालवृद्ध सगळ्यांना स्वातंत्र्य प्रिय असते, म्हणून स्वतःच्या इच्छा जोडीदारावर लादू नयेत. त्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणू नये. पती पत्नी मर्यादामध्ये राहून स्वतःचे स्वातंत्र्य उपभोगू शकतात. व्हेरी गुड. मानसिक ताणाशिवाय जगलेले जीवन वास्तविक जीवन जगणे समजावे. छान. म्हणूनच जीवनामध्ये नो टेन्शनचा मंत्र स्वीकारावा. छान. अंतर राखून असावे. एकमेकांना प्रेम करण्याचा अर्थ एकमेकांवर जबरदस्ती करणे हा होत नाही. बहुतांश पती पत्नी एकमेकांना बंधनात ठेवण्याची चूक करतात. सुरुवातीला तर प्रेमाचीच अनुभूती होते, परंतु नंतर बंधन वाटू लागते आणि संबंधांमध्ये कटुता येते. म्हणूनच संबंधामध्ये तजेला जसाच्या तसा ठेवण्यासाठी संबंधामध्ये स्पष्टपणा राहिला पाहिजे. एकमेकांच्या आयुष्यामध्ये जास्त नाक खुपसू नये. अशाच संबंधामध्ये कटुता वाईटपणा येतो आणि बऱ्याचदा ही गोष्ट एवढी मर्यादा ओलांडते की एकमेकांपासून दूर राहण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते. म्हणूनच संबंधांना जिवंत ठेवण्यासाठी पती पत्नीमध्ये थोडेसे अंतर असणे आवश्यक आहे. व्हेरी गुड. एकमेकांच्या इच्छेचा मान राखावा. एकमेकांचे विचार वेगळे असतील, परंतु त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी, म्हणजे की एकमेकांच्या इच्छेचा आदर करावा. बरेचदा तर लहानशा गोष्टी देखील नोंद घेतली जाते आणि आयुष्यभर आठवण म्हणून राहते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार.
जय हिंद.